अगदीच डॉक्टर छान शेखर, सांगितलं. मला एक प्रश्न विचारावा वाटतो याच डॉक्टर सोनीने जे सांगितलं त्यावरती, की पालकांचा ते प्रश्न आलेला आहे की IQ, DQ आणि सोशल क्वोशंट यामध्ये कुठला महत्वाचा समजायचा? एक छान प्रश्न पालकांकडून आलेला आहे. मी अं, स्क्रीन स्क्रीन मला आवडेल हॅलो. उत्तर दाभोळकर सर बोलतायत नंतर. मी प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. नाही हो, डॉक्टर शेखर. मी तुम्हाला सांगतो. हॅलो सर, याच्याबद्दल मी थोडस एक हे करतोय, स्लाइड दाखवतोय की ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आता सध्याच्या काळामध्ये जे दाखवलं जातं की बुद्ध्यांक हा जो असतो तर तो म्हणजे IQ करण्यापेक्षा आता EQ ला जास्त महत्व असतं आणि EQ आपल्याला जो करायचा आहे तर त्याच्यामध्ये बेसिकली आपण काय काय पाहतो हे पालकांना माहिती असणं महत्वाचं आहे. म्हणजे आता सुनीलनी जे सांगितलं की बुद्ध्यांक भावनांक आपण बघायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण हे करायला पाहिजे. तर त्याचा आता भावनिक लसीकरण हा एक कन्सेप्ट आहे की जो आपल्याकडे आता आलेला आहे आणि त्याच्यामध्ये वैचारिक शक्तीचं भावनांमध्ये परिवर्तन करताना भावनांचं संतुलन करणं आणि बौद्धिक विकास घडवून आणणं, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ मोटिवेशन, एम्पॅथी आणि इफेक्टिव्ह रिलेशनशिप, हे 5 भाग अतिशय महत्वाचे असतात की जे आपण पाहतो की भावनिक साक्षरता, भावनिक नियमन, स्वयंप्रेरणा, आशावाद कौशल्य. कारण एखादा मुलगा हुशार असू शकतो पण त्याचा भावनांक चांगला नसेल तो यशस्वी होणार नाही. त्यामुळे बुद्ध्यांक चांगला असणं आवश्यक आहे पण त्याचबरोबरीने भावनांकही चांगला असेल तर तो जास्त यशस्वी होऊ शकतो आणि हे समाजात यशस्वी होणं आणि हे महत्वाचं आहे. आणि हे याच्यासाठी पालकांना हे माहिती पाहिजे की सगळ्या भावना महत्वाच्या असतात, फक्त त्या भावनांचा वापर तुम्ही कसा करता हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भावना या माहिती वाहक असतात. त्या भावना आणि विचार एकमेकांशी संलग्न असतात. भावना वर्तन आणि निर्णय क्षमता याच्यावरती परिणाम करतात आणि त्या संसर्गजन्य असतात आणि भावना आणि शिक्षण हे एकमेकांपासून वेगळं करता येत नाही. आणि आता हे सिद्ध झालेलं आहे की भावना या रासायनिक द्रवाने बनलेल्या असतात, म्हणजे त्या खरोखरी असतात आपल्यामध्ये, म्हणजे त्या काल्पनिक नाहीयेत. हे महत्वाचं आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या भावनांबद्दल भान असणं, त्यांचं नियमन असणं आणि या दृष्टिकोनातून जर त्यांना भावनांकाचं स्थान खूप मोठं आहे. ती मुलं जर भावनिक साक्षर बनली, स्वतःच्या भावना ओळखता आल्या, त्यांना लेबल करता आल्या आणि त्या समजून घेण्याचे योग्य प्रकारे मांडण्याचं ट्रेनिंग आपण जन्मल्यापासून जर दिलं, कारण भावनिक लसीकरणचा अर्थ काय आहे की जन्मल्यापासून ते 16 वर्षापर्यंत जसं मुलं शारीरिक लसीकरणाला येतात तसंच भावनिक लसीकरणाच्या बाबतीमध्ये भारतीय बालरोग तज्ञ संघटनेने आणि डॉक्टर संदीप केळकरांनी एक अतिशय चांगल्या प्रकारचं टाइम टेबल बनवलेलं आहे. ते टाइम टेबल आपण जर त्या पालकांना दिलं तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. पांढरेकर साहेब, तुम्ही जो विचारला ना थोडक्यात मला असं वाटतं की व्हेरी इम्पॉर्टंट महत्वाचं की मुलांची हे ती EQ महत्वाचा आहे का IQ म्हणजे डेव्हलपमेंट क्वेश्चन महत्वाचा आहे का सोशल क्वेश्चन काही नाही. मुलांची वाढ ही सारखी होत असते. ते एक फुलांच्या पाकळ्यासारखी प्रत्येक पाकळी डेव्हलप व्हायला पाहिजे. त्यात महत्वाचं जर तुम्ही आत्ताच्या मुलांकडे पाहिलं तर इव्हन मला काहीतरी अडलं तर मी माझ्या मुलांना विचारतो, अरे ते काय ते कॉम्प्युटरचा झालं, हे झालं तसं झालं. आत्ताच्या मुलांचा IQ हा आपल्यापेक्षा निश्चितच जास्त आहे, याच्यात काहीच वाद नाही. पण जर आणखी तुम्ही विचार केला तर आत्ताच्या मुलांचा इमोशनल क्वोशंट, भावनिक बुद्ध्यांक हा अत्यंत कमी आहे. आत्ताच्या मुलांना अपयश सहन करता येत नाही. आत्ताच्या मुलांना व्यवहार ज्ञान फारसं नाहीये. आत्ताच्या मुलांना काही जर थोडी गडबड झाली तर ते लगेच नर्वस होऊन जातात ते किंवा दे रिॲक्ट इन व्हेरी डिफरंट वेज. तर मुलांची वाढ होताना ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट क्वोशंट, सोशल क्वोशंट, इमोशनल क्वोशंट, लँग्वेज क्वोशंट ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या हळूहळू डेव्हलप करणे पालकांचं कर्तव्य आहे. फक्त एक माझी विनंती राहील की आपण आपल्या मुलांना आकड्यामध्ये जोखू नये. त्या मुलाला आता मी सुनील आहे तर सुनील म्हणूनच ओळखलं गेलं पाहिजे. याच्या IQ नी आकड्याने ओळखलं तर तो आणखीन एक रेसचा घोडा तयार होतो. तेवढं मात्र टाळलंच पाहिजे. अगदी बरोबर. आणि याच्यासाठी आता WHO आणि युनिसेफनी सांगितलंय की तुम्ही बुद्ध्यांक काढणं, भावनांक काढणं याच्यामध्ये तुम्ही भावनांकाला तर लेबल हे नसतं, स्कोर नसतो, पण बुद्ध्यांकाच्या बाबतीमध्ये जो स्कोर असतो तर त्याच्या बाबतीत स्कोर मध्ये तुम्ही त्यांना रिपोर्टिंग देऊ नका, त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये द्या. आणि कुठल्या मुलाला कुठल्या क्षेत्रात तो चांगला आहे आणि कुठल्या क्षेत्रात कमी आहे आणि जर कमी आहे तिथे तो कसा वाढेल याचं मार्गदर्शन करा. याच्यासाठी ज्ञान प्रबोधिनीची एक अतिशय सुंदर टेस्ट आहे की जी 6 ते 11 वर्षाच्या मुलांसाठी दिली जाते
आणि त्या टेस्टमध्ये ICIT नावाची टेस्ट आहे. त्या टेस्टमध्ये काय केलं जातं, की मुलांचे लीडरशिप क्वालिटी चांगली आहे का, याच्यामध्ये समजा मॅथमॅटिकल ॲबिलिटी चांगली आहे, कुठली ॲबिलिटी चांगली आहे ते शोधून काढलं जातं आणि त्याच्यात त्याला विकसित कसं करता येईल याचं ट्रेनिंग पालकांना दिलं जातं. त्याचे वेगळे शिबिरं असतात आणि जे अतिशय चांगला प्रकार आहे. आणि युनिसेफनी आता हे अतिशय चांगले 6 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी पण अतिशय सुंदर एक टेस्ट आलेली आहे, की ज्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट्स, नो DQ, नो IQ आणि पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट्स असाच रिपोर्ट द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. तर खूप छान बोलला तुम्ही. फक्त माझा एक साधा प्रश्न आहे, तुम्ही मुलांचं करता, तसं मोठ्या माणसांचं करता येतं का हो? पण ते फसवू शकतात, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. आपण सगळे बालरोगतज्ञ असल्यामुळे आता सध्या तरी आपण लहान मुलांच्या बाबतीत रेस्ट्रिक्ट करूया. आता मला असं वाटतं, की पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की जो शाळेत मागं पडणं आणि अभ्यासात लक्ष नसणं. मला वाटतं हे आपल्याकडे खूप पालक ही तक्रार घेऊन येतात आणि अशा तक्रारींसाठी शाळेतल्या वयातल्या मुलांच्या बाबतीमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा पालकत्व म्हणजे कशा प्रकारे बदललं पाहिजे? कारण पालकत्व हे वाऱ्याच्या झोताप्रमाणे बदललं पाहिजे. ते म्हणजे जे काही नवीन चेंजेस होतात, ते चेंजेस पालकांनी आपल्यामध्ये करून घ्यायला पाहिजेत. तर मग या अशा जर त्या मुलांच्या बाबतीत अडचणी आल्या, तर शिवलकर मॅडम तुम्ही सांगा, की काय करायला पाहिजे आपण? मुलांच्या जीवनातला अभ्यास किंवा ज्याला आपण अकॅडमिक्स म्हणतो, ही एक फारच महत्वाची गोष्ट आहे. आणि पालकांच्या दृष्टीने सुद्धा अगदी त्याला अनन्यसाधारण महत्त्व आपण म्हणू शकतो असं आहे. विशेषतः शाळेच्या एजमध्ये. पालकांना जर सहज समजेल अशा भाषेत जर सांगायचं झालं, तर अभ्यासाच्या ज्या समस्या असतात, त्याचं वर्गीकरण आपण 2 ह्याच्यात करू. एक तर मुलगा अभ्यास करतच नाही. विद्यार्थी अभ्यास करतच नाही. हा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार हा, की अभ्यास करतो किंवा सहकार्य करतो, परंतु तरी त्याला येत नाही. या दोन्हीमध्ये कारणं पण वेगळी आहेत आणि उपचार पण वेगळे आहेत. तर पहिला जो प्रकार आहे, की अभ्यास करत नाही, ही मुख्यतः वर्तनाची समस्या आहे. कदाचित मुलगा हायपर ॲक्टिव्ह असेल, कदाचित त्या मुलाला चिडचिड होत असेल आहे किंवा तो मीडियामध्ये जास्त रमला असेल आहे किंवा त्याला आंतरिक प्रेरणाच नसेल अभ्यासाची किंवा घरचं वातावरण योग्य नसेल, अभ्यासाला पूरक असं नसेल. शाळेत काही समस्या असतील, मुलांसोबत असतील, शिक्षकांसोबत असतील. तर अशा अनेक गोष्टींमुळे मुलाचा प्राथमिकरित्या अभ्यासातला जो इंटरेस्ट आहे तो गेलेला आहे. अशाची ट्रीटमेंट जेव्हा आपल्याला करायची असते, तेव्हा ह्याच्यामध्ये आपण लहान मुलांना बिहेवियर थेरपीचं जे स्वरूप आहे, त्याला आपण प्ले थेरपी म्हणतो किंवा पालकांना गाईडन्स, मार्गदर्शन ह्याची फार आवश्यकता असते. आणि दुसरा जो प्रकार आहे, की अभ्यास करतो मुलगा, बसतो. पण त्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, लक्षात राहत नाही किंवा गणित येत नाही, अशा अनेक समस्या आढळतात. याच्यामध्ये त्याची कारणं जी आहे ही वेगळी असू शकतात. उदाहरणार्थ मुलगा स्लो लर्नर असेल, अध्ययन अक्षमता असेल, दृष्टीचे दोष असतील, ऐकण्यामध्ये दोष असेल किंवा ज्याला आपण एक कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये समस्या म्हणतो, त्या समस्या असतील. याच्यामध्ये मात्र मुलाची असेसमेंट करून त्याला विशिष्ट पद्धतीने ज्याला आपण एक रेमेडियल एज्युकेशन म्हणतो, ते देणं गरजेचं असतं. याच्यामध्ये पालकांना मी हे सांगेन, की मुलगा अभ्यास करत नाही, ही एक सरसकट त्यांची कंप्लेंट असते. तिथे ती कंप्लेंट आली, की त्यांना उत्तर फक्त ट्युशनचं माहिती असतं. ह्या ट्युशनला पाठवून म्हणजे 5-5, 6-6 तास तो मुलगा शाळेत जाणार, आल्यावर 2 तास तो कसा तरी वाकून जमिनीवर बसून ट्युशन अटेंड करणार, याने कुठलंही आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होत नाही. त्यामुळे पालकांना जर आपल्या मुलाच्या अभ्यासाबद्दल किंवा त्याच्या क्षमतेबद्दल शंका असेल, त्यांनी असेसमेंट करून घ्यावं. त्यांनी काउन्सेलिंग करावं. त्यांनी त्याचं योग्य निदान करावं आणि स्टेप बाय स्टेप त्याच्यावर वर्क करावं. कारण 10 वर्षापर्यंत अभ्यासाचे जे फाउंडेशन म्हणतो, लर्निंगचं फाउंडेशन 3R आपण ज्याला म्हणतो रीडिंग, रायटिंग आणि अरिथमेटिक. त्याचं फाउंडेशन झालेलं योग्य असतं. आणि दुसरी जी महत्वाची एक गोष्ट आहे, की आपल्याकडे अभ्यासाचं समीकरण म्हणजे होमवर्क कंप्लीट करणे आणि परीक्षेत मार्क मिळणे. होमवर्क कंप्लीट करणे ही पूर्णपणे मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी आहे आणि अभ्यासात मार्क मिळण्यात आजकाल मुलांपेक्षा शाळेचं योगदान जास्त असतं. त्यामुळे या 2 पॅरामीटर्सवरनं त्यांनी जज नाही करू. मुलाला वाचता येत आहे का? मुलाला समजतं आहे का वाचलेलं? आणि वाचलेलं तो स्वतःच्या शब्दामध्ये 10 वाक्य लिहू शकत आहे का? हे सिंपल प्रश्न जर पालकांनी स्वतःला विचारले, तर ते मला असं वाटतं आपल्या मुलाच्या
त्यांच्या क्षमतेचं ते करेक्ट असेसमेंट करू शकतील. अगदी चांगलं मार्गदर्शन डॉक्टर केलं तुम्ही. डॉक्टर सुनील, ह्याच की आता डॉक्टर जयांनी सांगितलेलं आहे, खूप छान माहिती त्यांनी सांगितली. पण एक आत्ताच एक प्रश्न आलेला आहे, एका आईचा प्रश्न आहे की माझी मुलगी 10 वर्षांची आहे, तिचं सर्व नॉर्मल आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे, पण तिचं कॉन्सन्ट्रेशन नाही अभ्यासामध्ये, ह्याकरता काही औषधं आहेत का? कॉन्सन्ट्रेशन आधी पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन किंवा स्मरणशक्ती हे आपल्या मेंदूची विकासाचा एक परिमाण आहे की आपण त्याला त्या दृष्टीने बघत असतो. त्यामुळे आपली स्मरणशक्ती ही मेंदू आजूबाजूच्या गोष्टी कशा सेन्स करतो म्हणजे समजून घेतो आणि त्याच्यावर किती पटकन उत्तर देऊ शकतो, त्याला आपण सोप्या भाषेत कॉन्सन्ट्रेशन किंवा लक्ष देणं, एकाग्रता असं म्हणू शकतो. आता ही जी एकाग्रता जाते कशी आणि येते कशी, तर सगळी मुलं सुरुवातीपासूनच, मी आता एक छान उदाहरण देतो की टीव्ही चॅनल सारखे बघा आपल्या मेंदूचं, की आपल्या मेंदूला 200 चॅनल्स आहेत, पण आपण कधी असं म्हणत नाही की मी 200-400 एकदम बघतो. आपल्या हातातल्या रिमोटनी आपण त्यातला एक चॅनल सिलेक्ट करतो. तर तसे टीव्हीच्या चॅनल्स प्रमाणे मुलांचं लक्ष हे असं धावत असतं. इकडचं दिसत असतं, तिकडचं दिसत असतं, पलीकडची मुलं काय करत बघत असतं, आई काय करते बघत असतात. त्या अशा 100 चॅनल्स मध्ये मुलांचं लक्ष असतं. पण त्यांनी स्वतःहून आणि आपण पालकांनी त्यांना मदत करून त्यांना त्यांचा चॅनल सिलेक्ट करायला लावणं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. हे करण्यासाठी मेंदूचा पूर्ण विकास, त्याच्यासाठी मेंदूला आहारातून बरीच उत्तर आहेत की आपल्या मेंदूची पूर्ण वाढ कशी होईल. असे आपल्या इंग्रजीमध्ये एखाद्याला फॅटेड म्हणजे बिनडोक असं म्हणतात, पण ऍक्च्युअली आपला मेंदू फॅटेडच आहे. आपल्या मेंदूमध्ये खूप विशिष्ट पद्धतीच्या फॅट्स किंवा स्निग्ध पदार्थ आहेत की ज्यांची लहानपणापासून जर त्यांना मिळालेली असतील तर त्याचा उपयोग होतो, आपल्या जीवनसत्वांचा उपयोग होतो. पण खरंच औषधांनी उपयोग होतो का? फारसा नाही. त्या उलट त्यांना जर एकाग्रता शिकवण्याची जर कौशल्य शिकवली की एकाग्रता वाढवायची कशी, आपण जे आपल्या जुन्या काळापासून जे योगासनं म्हणतोय, प्राणायाम म्हणतोय किंवा साधे सूर्यनमस्कार ह्याच्याने उपयोग होणार आहे. ज्याच्यामध्ये एकाग्रता असते असे खेळ, साधा चेस किंवा कॅरमचा खेळ आहे, तर कॅरम मध्ये सोंगटी मारताना जी एकाग्रता येणार आहे किंवा अगदी मैदानात लगोरी खेळताना, आपला जुना खेळ आहे, लगोरी खेळताना जी एकाग्रता लागणार आहे ती अभ्यासात आपोआपच येणार आहे. त्या खेळत खेळत मुलांची एकाग्रता वाढू शकते. औषधांनी शक्यतो एकाग्रता नाईलाज असेल, विशिष्ट कंडिशन्स असतील तर बालरोग तज्ञांच्या, बालविकास तज्ञांच्या मदतीने औषधं देणं योग्य होऊ शकतं. पण औषध हे प्रमुख अस्त्र असू शकत नाही. टेक्निक्स, तंत्र हे मुख्य असतं. आणि सर मी नेहमी एक वाक्य सांगत असतो पालकांना की औषधांनी बुद्धी वाढत असती तर सगळ्यांनी खाल्लं असतं, सगळे 90% पुढे गेले असते. त्यामुळे अजून 28 वर्षामध्ये मला असं काही औषध सापडलं नाही की ज्या औषधांनी बुद्धी वाढते. त्याच्यामुळे औषधांनी बुद्धी वाढत नाही, औषधांनी कॉन्सन्ट्रेशन वाढत नाही. एक गोष्ट एक सोपी आणखीन महत्वाची लक्षात ठेवायला पाहिजे, 3 वर्षाच्या मुलाचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते 3 मिनिटं असतं. असं जर गृहीत धरलं तर दरवर्षी 3 मिनिटं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, असं एक नियम आहे. आणि जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन 45 मिनिटं असतं. म्हणून आपले तास जे असतात ते 45 मिनिटापेक्षा जास्त नसतात. तर हे जपानमध्ये वगैरे अशा वयाप्रमाणे जेवढं कॉन्सन्ट्रेशनची ॲबिलिटी आहे तेवढेच तास केले जातात, ठेवले जातात. अशा प्रकारचं पण तिथे काही शाळांमध्ये केलं जातं. तर ते पण एक महत्वाचं आपल्याला, समजा आता एक 4 वर्षाचं मूल आहे तर ते 6 मिनिटं कॉन्सन्ट्रेट करेल. 5 वर्षाचं मूल 9 मिनिटं कॉन्सन्ट्रेट करेल. अशा प्रकारे ते असतं. मला असं वाटतं की हे खूप छान हे झालं आणि अभ्यासाच्या बाबतीत मॅडमनी पण फार सुंदर सांगितलं. पण बरेच पालक काय करतात की त्यांना ना कुणीतरी एक हे लागतो की माझं मूल का मागे पडतं? माझा मुलगा शाळेत का नाही चांगला करत आहे? त्याला कारण तो टीव्ही, त्याला कारण तो मोबाईल, त्याला कारण असं कुठलं तरी कारण लागतं त्यांना. म्हणून मग ते नेहमी कारण शोधत असतात आणि मग ते म्हणतात, अहो काय सांगायचं डॉक्टर, तो मोबाईल सोडतच नाही. त्याच्याशिवाय तो जेवत नाही, त्याच्याशिवाय तो खात नाही, त्याच्याशिवाय तो ऐकतच नाही, तो चिडचिड करतो. तर असा हा टीव्ही, मोबाईल, इंटरनेट हे सगळं आता आपल्याला खूप खूप जवळ आलंय आणि ते प्रत्येक पालकांच्याकडून आपल्याला त्याच्याबद्दल तक्रारी येतायत. तर सुनील, तुझं काय मत आहे की हे व्यसन आपलं कमी कसं करता येईल? ते पहिल्यांदा सुचित तू अगदी बरोबर बोललास. मोबाईल, टीव्ही आपण ज्याला स्क्रीन म्हणूया. तिने आता मी पुढच्या 2 मिनिटांसाठी बोलताना म्हणेन की मोबाईल, टीव्ही, संगणक, इंटरनेट सगळं आपण स्क्रीन म्हणूयात. हा स्क्रीन हा आपल्या खूप मोठं व्यसन आपल्या मुलांना आपल्याला लागलेलं आहे आणि इतकं मोठं भयानक व्यसन असेल की कदाचित उद्या बाकीचे दारू, सिगारेट मागे पडतील आणि हे व्यसन आपल्या अनेक ठिकाणी येते. पण आपण आज व्यसन का आहे न बघता व्यसन कमी कसं करता येईल बघूया. त्यातला पहिला पाठ लक्षात घ्या, व्यसन लावलं कोणी मुलांना? येस. मूल आपलं खेळतंय, नाचतंय, मग त्याला एका ठिकाणी जेवायला बसवायचं म्हणून ठेवला त्याच्यासमोर मोबाईल.
की मुलांना मोबाईल दाखवून खायला घालायचं म्हणजे खायचं तर, आणि त्याबरोबर मोबाईल मधल्या भावना सुद्धा खायच्या, मग मुलं अस्थिर होणारच आहेत. एकाग्रतेचे प्रश्न निर्माण होणार. तर सुरुवात आपण आपल्या मुलांनाच स्वतःहून ते व्यसन देतो. मूल छान बागडून शाळेतून येतं, मुलाला काहीतरी आईला सांगायचं असतं आणि आई काय करते, पटकन मोबाईल उघडते आणि शाळेचा होमवर्क काय आला मोबाईलवर बघते. त्या क्षणी मुलांना कळायला लागतं की आपल्या पालकांसाठी आपण जितके महत्वाचे नाही तितके मोबाईल आणि टीव्हीच महत्वाचे. पुढे आई वडिलांना आणखीन एक छान कारण असतं. हाताशी कामं खूप असतात, मग मुलांना गुंतवायचं कसं? तर मुलांबरोबर न बोलता टीव्ही लावून द्या. मुलं तिसरा पालक बनतो आणि मग मुलं कधीतरी चुकून आई वडील भांडले तर आई वडिलांकडे बघतात, नाहीतर टीव्हीकडेच बघत बसतात आणि मुलांना कळतं टीव्ही आपल्याला छान सोपं शिकवणार आहे आणि तोच त्यांचा पालक बनतो. तिसरी गोष्ट असते की वेळ जात नाही, द्या हातात टॅब आणि मग वेगळ्या प्रकारचे गेम्स, आणि गेम्स बद्दल आपण खूप ऐकतो. मी त्या डिटेल्स मध्ये जात नाही, पण हे सगळं मुलांना चुकीच्या वळणावर नेतंय. त्यांच्या अभ्यासातली क्षमता कमी करतंय, त्यांची शारीरिक क्षमता कमी करतंय. नुसते टीव्ही मोबाईल घेतात, मग परत बचर खात बसतात, लठ्ठ होतात. हे सगळं टाळता येतं. WHO नी, मी तुम्हाला एक छोटंसं स्क्रीन शेअर करायला मला आवडेल, की याच्यामध्ये WHO ने काय व्याख्या दिली आहे, ती मला तुम्हाला सांगायला आवडेल. तर WHO म्हणतं, की पहिल्या वर्षभरामध्ये मुलांनी कमीत कमी 30 मिनिटं पोटावर पाहिजे आणि सारखं हलत राहिलं पाहिजे. सिडेंटरी स्क्रीन टाइम म्हणजे त्यांना टीव्हीच्या, मोबाईलच्या समोर 0 मिनिटं बसायला पाहिजे, 0 मिनिटं. मग तरी झोप मात्र 12 ते 17 तास. त्याच्यासाठी मला स्वतःला तितकं लहान व्हायला आवडेल, की भरपूर झोपलं पाहिजे. त्याच्या पुढचा पार्ट आहे तो म्हणजे 1 ते 2 वर्षाची मुलं. या मुलांनी 1.5 तास कमीत कमी खेळलं पाहिजे. 60 मिनिटाच्या पलीकडे स्क्रीन टाईम, म्हणजे जरी WHO बोलत असलं तरी माझा आग्रह राहील, 60 मिनिटं खूप मोठा आकडा झाला आणि ही 60 मिनिटं सुद्धा कशी असावीत, मॅक्सिमम ती सुद्धा आपण मुलांबरोबर बसावं आणि मुलांना त्याच्यातून शिकवता येत असेल, तर त्या 60 मिनिटांचा उपयोग आहे. त्यात सुद्धा निवडक कार्यक्रम आणि त्याच्यातून शिकवता आलं पाहिजे, नाहीतर नसलेलाच बरा. परत एकदा झोप तितकीच महत्वाची आहे. WHO आग्रहाने जागतिक आरोग्य संघटना सांगते. आणि थोडी मुलं मोठी झाली, की ऍक्टिव्हिटी तर भरपूर पाहिजेत. त्याच्यात सुद्धा 1 तासभर दमलेच पाहिजेत. स्क्रीन टाईम परत एकदा 60 मिनिटापर्यंतच आहे. स्क्रीन टाईम जास्ती नकोय. आणि हे करताना मुलांबरोबर अख्ख्या कुटुंबाचा स्क्रीन टाईम तेवढा असेल, तर खऱ्या अर्थी त्याचा उपयोग होईल. तर हे मला तुम्हाला सांगावसं वाटतं, की हे करताना आणखीन एक महत्वाचं, की या स्क्रीन टाईममध्ये आपल्या मुलांचा खेळण्याचा वेळ कमी नाही झाला पाहिजे आणि झोपण्याचा वेळ तर त्याहूनही कमी झाला पाहिजे. काय करू शकू? पहिल्यांदा स्वतःचा मोबाईल कमी करू. घरी मुलं आली, आपण घरी आलो, की मोबाईलला मोबाईलच्या बेडरूममध्ये ठेवूया. म्हणजे मोबाईलला एका चार्जिंग पॉइंटला लावायचं आणि कोणाला वाटलं तर तिथं जाऊन जुन्या टेबल फोन प्रमाणे जाऊन बोलावं, पण मोबाईलला हातात घेऊन झोपू नये. मोबाईल नको त्या ठिकाणी आपल्या हातात येतो. मोबाईलच्या ऐवजी मुलांना भरपूर खेळायला देणं, बोर्ड गेम्सचा वापर करणं, वाचनाची आवड लावणं. सध्याच्या मुलांना 100 पानी पुस्तक सुद्धा एका बैठकीत वाचायला आवडत नाही आणि तिथंच त्यांची वाचनिक क्षमता कमी झाली, की उद्या त्यांची भाषा विकास थांबणार आहे. परत एकदा चित्र काढणं, रंगवणं, मातीकाम, ओरिगामी, किचन मधलं काम म्हणजे स्वयंपाकघरातलं काम. त्यात सुद्धा मुलांच्या आयांना मी नेहमी सांगतो, की उद्या या मुलांनी लग्न नीट व्हायला हवी असतील, तर त्यांना किचनमध्ये काम करायला शिकवा, त्याच्याशिवाय लग्नच होणार नाही. त्या मोबाईलपेक्षा या सगळ्याचा उपयोग होईल. आणि सगळ्यात शेवटी सांगायचं तर प्रत्यक्ष संवादावर भर दिला पाहिजे. जर आई-बाबा आपल्या मुलांबरोबर बोलत असतील, तर मोबाईल, टीव्हीची गरजच पडणार नाही मुलांनाही आणि त्यांच्या आई-वडिलांनाही. धन्यवाद. अगदी बरोबर. आणि पांढरेकर साहेब, त्याच्यात तुम्ही एक एक परवानगीने फक्त एक ऍड वाक्य बोला. करते. सगळ्यात छान फक्त एक वाक्य ऍड आहे. करते. डू ॲज आय डू इज करेक्ट, नॉट डू ॲज आय से. तुम्ही करा, मुलं तसं वागतील. दे आर युअर मिरर अगदी इमेजेस. बरोबर. तुम्ही मोबाईल वापरू नका, मुलं नाही वापरणार. तुम्ही खेळा, मुलं खेळतील. तुम्ही वाचा, मुलं वाचतील. तुम्ही काहीतरी करा. सो आय वुड लाईक टू स्टॉप विथ दिस. पांढरीकर, ओव्हर टू सुचित. हो. त्याच्यात एकच गोष्ट ऍड करायची आहे, की स्क्रीनमुळे हे सरांनी सांगितलं ते तर आहेच, परंतु मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर पण खूप विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. हो. डिस्ट्रक्टिव्हिटी, अगदी, नक्कीच, अग्रेसिव्हनेस, नक्कीच. डिमांडिंग, इम्पल्सिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या बिहेवियरवर परिणाम हा केवळ स्क्रीनमुळे होत असतो. अगदी, अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं, की सुनीलनी एक खूप सुंदर सांगितलं, की त्याच्यामध्ये जे रिकमेंडेशन्स सांगितले, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं रिकमेंडेशन असं आहे, की अ, म्हणजे अमेरिकन असोसिएशन ऑफ पीडियाट्रिक्स असेल किंवा IAP असेल, आपली भारतीय बालरोगतज्ञ संघटना असेल, त्यांनी सांगितलंय, की बुवा तुम्ही नेहमी स्क्रीन टाईम हा पहिल्या 2 वर्षामध्ये 0 मिनिटं असावा. म्हणजे WHOशी थोडंसं जरा वेगळं त्यांनी ते सांगितलंय. आणि तेवढं ते त्याप्रमाणे ते पाळलं गेलं पाहिजे. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे, की कोणतं माध्यम, कंटेंट ऑफ प्रोग्राम काय, सुपरविजन बाय अडल्ट आहे की नाही, मोकळ्या वेळातले छंद काय आहेत आणि याच्यामध्ये टीव्हीचा अतिवापर केल्यामुळे ॲडिक्शन आलेलं आहे का?
एक सर्वात महत्वाचा मेसेज मला असा द्यावासा वाटतो, की मुलांना जर हेल्दी ठेवायचं असेल, तर इटिंग राईट आणि बीइंग हेल्दी इज ॲज इझी ॲज 5, 4, 3, 2, 1. म्हणजे काय, की 5 किंवा 5 पेक्षा जास्त फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स, 4 किंवा 4 पेक्षा जास्त वेळा पाणी पिणं, 3 किंवा 3 पेक्षा कमी वेळा लो फॅट डेअरी डाएट आणि 2 किंवा 2 तासापेक्षा कमी सगळे मीडिया मिळून आणि 1 तास फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे जर पाळलं तर मला असं वाटतं की मुलं नक्कीच हेल्दी राहतील. पण मग शिक्षा कुठली असावी, कशा प्रकारची असावी, शिस्त कशी लावावी, याच्या बाबतीत मी दाभाडकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करावं. शिस्त आणि शिक्षा हा एक 2 महत्वाचे पिडियाट्रिक मधले किंवा पिडियाट्रिक सायकॉलॉजी महत्वाचे डोमेन आहे. मला माहिती तुम्ही कुठल्या वातावरणात पडलात मला माहिती नाही, पण जिथे मी ज्या शाळेत वाढलो तिथे एक छान वाक्य होतं, "छडी लागे छमछम विद्या ही घमघम." छडी लागली तरच विद्या येते तर नाही येत. हे आमच्या आई-वडिलांनी आम्हाला सांगितलंय, आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं. मी तर मार खात-खातच मोठा झालोय शाळेत. जेव्हा शाळेत मारलं जायचं तेव्हाचे शिक्षक त्या विद्यार्थ्याला धमकी द्यायचे, की "तुझ्या घरी सांगू का? गुरुजी काय इथेच मारायचे तर मारा, घरी जाऊन मार नाही खायचे तेव्हाच योग." आता मुलं शिक्षकांना धमकी देतात, की घरी सांगू का? कारण की वातावरण बदललंय. मुलांना शिक्षा करायच्या नाहीत. एकंदर शिक्षेचं प्रारूप बदललेलं आहे. पण मला असं वाटतं आणि तुम्ही सगळे माझ्याशी सहमत असाल, की मुलांच्या बिहेवियरल मोल्ड करण्यामध्ये त्या वर्तन समज शिक्षेचं महत्त्वाचं योगदान आहे. कदाचित ते शिक्षेचं हे वेगळं असेल. शिक्षा करण्याचं वेगवेगळे उपाययोजना वेगळ्या असतील. गोळ्या घेतो, इमिडिएटली घेतो. ते 4च घेतो, 6 घेत नाही, 8 घेत नाही किंवा 2 घेत नाही, कारण की त्याचा परिणाम होणार नाही. त्याप्रमाणे शिक्षेचं आहे, की ते त्यावेळीच शिक्षा व्हायला पाहिजे. कुठेतरी बाप गावाला गेलेला 8 दिवसांनी येतो, आई काहीतरी सांगते, तो पोराला झोडपून काढतो. दॅट इज रॉंग. ते पोराला कळत नाही मला का मारतायत ते. प्रमाणात व्हायला पाहिजे सगळ्या. प्रमाणात इन द सेन्स, की मुलांनी काहीतरी मेजर प्रॉब्लेम केलेला आहे, चोरी केलेली आहे, काहीतरी केलेलं आहे आणि तुम्ही त्याला फक्त रागवून सोडून देता. त्या प्रमाणात शिक्षा व्हावी. तर हे जे असे असंख्य नियम आहेत. मला वाटतं 2 मिनिटाच्या कालावधीत हे सगळे नियम सांगणं अवघड आहे. पण प्रमाणात व्हावी, योग्य त्या करणार तर योग्य ती शिक्षा व्हावी, योग्य त्यावेळेस व्हावी आणि योग्य ती शिक्षा. हल्ली जे टाईम आउट पद्धती म्हणतात, की हल्ली शिक्षा करण्याचे परिणाम बदललेले आहेत. तर हे शिक्षेचे वेगवेगळे परिणाम ते वापरावे, त्यांचा अभ्यास करावा. सुचित. अतिशय चांगलं. सर एकदम खूप छान सांगितलत तुम्ही आणि मला असं वाटतं, की हे खूप महत्वाचं आहे, की योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीची शिक्षा हवी. हे सर्वात महत्वाचं त्याच्यातलं तत्व आहे. त्याचबरोबर आता मला असं वाटतं, की वयात येणारी मुलं जी असतात, त्यांचे बरेच प्रश्न आपल्याकडे आता खूप वाढलेले आहेत आणि पांढरीकर सर आणि शिवलकर मॅडम तज्ञ आहेत. तर त्यांना मी आता शिवलकर मॅडमना विचारू इच्छितो, की वयात येणाऱ्या मुलांचे जे प्रश्न असतात, की त्यांची मैत्री असेल, रिलेशनशिप असतील, त्यांचे इतर प्रश्न असतील, मानसिक प्रश्न असतात. तर त्याच्या बाबतीमध्ये पालकांनी कारण पालकत्व हे जन्मल्यापासूनच्या 3 वर्षाच्या मुलांचं जसं असतं, तसंच वयात येणाऱ्या मुलांच्यासाठी असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय वेगळे बदल पालकांनी आपल्यामध्ये करायला पाहिजे स्वतःमध्ये आणि काय कशाप्रकारे या मुलांना हँडल करायला पाहिजे? खरं म्हणजे हा जो किशोरवयीन वयोगट आहे, याच्यामध्ये आपल्या मुलांना तारुण्यात येताना आणि मोठं होताना बघणं, ही पालकांसाठी खरं तर खूप आनंददायी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. परंतु जर पालकांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद नसेल, तर मात्र हे काम खूप चॅलेंजिंग होऊन जातं. आणि म्हणून आज आपल्याला कदाचित प्रत्येकच पॅरेंट मी म्हणेन आपल्या टीनेजरच्या काही ना काही समस्या सांगतच असतं. याच्यामध्ये 3 गोष्टी ज्या प्रामुख्याने मला आढळतात, त्या सगळ्यात पहिले म्हणजे रिलेशनशिप इश्यूज. मुलांना म्हणजे आजकाल असं कदाचित मीडियाचा परिणाम असेल, की मला गर्लफ्रेंड, मित्र-मैत्रीण हे हवंच. हे नैसर्गिक आहे. हे आवश्यक आहे. आणि याच्यातनं त्यांचे खूप भावनिक समस्या वाढलेल्या आहेत. स्ट्रेस आहे, गिल्ट आहे, खोटं बोलणं आहे, क्लासेस बंक करणं आहे, अभ्यासातनं दुर्लक्ष करणं आहे. एक ना अनेक समस्या या रिलेशनशिप इश्यूज मधनं आपल्याला येतात. आणि हा इतका संवेदनशील इश्यू आहे, की याच्याबद्दल पालकांना कदाचित ट्रेनिंग देणं खूप जास्त गरजेचं आहे, की या विषयावर मुलांशी बोलायचं कसं? आणि मला असं वाटतं पालकांना जर स्वतः नसेल जमत, तर त्यांनी सरळ काउन्सिलरची हेल्प घेणं खूप गरजेचं आहे. बहुतेक वेळेस पालकांना काय वाटतं, माझा मुलगा किंवा मुलगी असं करणार नाही. आमच्या घरी हे असं होत नाही. पण असं होत नसतं. हे मुलाच्या त्याची जी परिस्थिती असते किंवा त्याची जी मानसिकता असते त्याच्यावर अवलंबून असतं.
तर रिलेशनशिप इश्यूज हँडल करण्यासाठी मी एका शब्दात जर म्हटलं तर मी म्हणेन पालकांचा मुलांचा सुसंवाद हवा. दुसरी गोष्ट जी या वयामध्ये दिसून येते तो म्हणजे ट्रिमेंडस अकॅडमिक स्ट्रेस. हे 10वी, 12वी आणि स्पर्धा परीक्षांचं वय असतं. त्यामुळे मुलांना शाळेच्या अभ्यासाशी, कॉलेजच्या अभ्यासाच्या संदर्भात खूप जास्त समस्या आहेत. आणि या समस्येचं ईझी वे आउट हा मीडिया आहे, मोबाईल आहे. त्यामुळे ह्याच्यात सुद्धा पालकांनी आपल्या मुलाची क्षमता, आपले कौशल्य, त्याच्यासमोर असलेले ज्याला आपण एक स्वॉट एनालिसिस म्हणतो, तसं करून त्या मुलाचं जर करियर प्लॅनिंग केलं, तर मुलासाठी आणि पालकांसाठी ते योग्य आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी मला या वयामध्ये सांगायची आहे, की जवळपास 40 ते 50% जे आपण अडल्ट सायकियाट्रिक प्रॉब्लेम म्हणतो, म्हणजे मोठ्यांच्या मानसिक समस्या, त्याची लक्षणं 50% वेळेला ही ॲडोलसंटमध्ये दिसत असतात. मग ते अँक्झायटी डिसऑर्डर असो किंवा डिप्रेशन असो किंवा इतर काही गोष्टी असो. हा जो सेक्टर आहे हा खूप जास्त निग्लेक्टेड आहे. त्याच्यामुळे टीनेजर्समध्ये सुद्धा काही टेन्शन दिसलं, स्ट्रेस दिसलं, अँक्झायटी दिसलं, डिप्रेशन दिसतं, मला असं वाटतं पालकांनी मदत घेणं खूप जास्त गरजेचं आहे. टीनेज सुसाईड हा कदाचित काही वर्षापूर्वी आपण न ऐकलेला शब्द आहे, जे आता एवढं कॉमन झालेलं आहे. त्यामुळे या वयातली मानसिकता समजून घेऊन पालकांनी ती हँडल करणं, स्वतःला सक्षम बनवणं आणि हवी तेव्हा बिनधास्त मदत घेणं. कुठल्याही मनात बायस न ठेवता हे टीनेजरसाठी फार आवश्यक आहे. आणि याच्यासाठी पालक स्वतः जाऊ शकतात, मुलाला स्वतः एकट्याला पाठवू शकतात किंवा उत्तम प्रकारे आम्ही जे नेहमी करतो, की मुलाला आम्ही त्याच्या मित्रमंडळीसोबतच क्लिनिकमध्ये बोलवतो आणि मग एक-एक इश्यू घेऊन आम्ही तो हँडल करत असतो. तर कुठल्याही प्रकारे का असेना, मला असं वाटतं पालकांनी स्वतःला सक्षम बनवणं गरजेचं आहे. With your permission, may I add one thing, Suchit? येस, येस सर, येस सर. हो सर. मॅडम, आय रिअली एग्री. इतकं छान बोललात, तर मला थोडीशी अमेंडमेंट सुचवायची आहे. तुम्ही म्हणलात की ॲडोलेसंट ह्या वयात एकमेकाबद्दल आकर्षण वाटणे, अपोजिट सेक्स बद्दल हे नॉर्मल आहे. पण त्याच्यावर मी पालकांना ही गोष्ट सांगू इच्छितो, हे फक्त ह्या ॲडोलेसंट वयापर्यंतच ॲबनॉर्मल आहे. जर पालकांना असं काही वाटायला लागलं, तर त्यांनी कमीत कमी कुठल्यातरी सायकियाट्रिस्टला दाखवून घ्यावं. दॅट्स ऑल. चलो. येस. फारच गांभीर्याने बोला. डेव्हलपमेंटची फेज आहे, परंतु काय असतं, की ते एवढी इमोशनल मॅच्युरिटी नसते रिलेशनशिप हँडल करायची. येस, येस. जयंत सर आपल्याला काही आणि बोलायचंय? अट्रॅक्शनची आहे, हे अट्रॅक्शनची ही सुरुवात आहे आणि कधीतरी ते पूर्णत्वाला जाणार आहे. पण येस. याचा अर्थ प्रत्येकाने 8वी, 9वी, 10वी मध्ये आणि आता तर म्हणजे उदाहरण 5वी. सांगायचं म्हणजे एकदा मी 9वीच्या क्लासमध्ये या विषयावर बोलायला गेली होती, तर तिथल्या मॅडम मला म्हणाल्या, "मॅडम सेम टॉपिक तुम्ही 5वीच्या मुलांसोबत पण बोला" म्हणे. हो, अगदी म्हणजे बरोबर. प्रॉब्लेम किती यंग तसं एजमध्ये आहे. आढळायला लागले आहे. हां, असं आहे. 5वी असं आहे. माझ्याकडे हां. माझ्याकडे एकदा एक आई आली होती 5वीतल्या मुलाला घेऊन आणि ती मला म्हटली, की याचा आता ब्रेकअप झाला. म्हटलं ब्रेकअप हो. कसला झाला? म्हणे नाही हां. त्याचं गर्लफ्रेंड होती 5वी मध्ये असतानाच आणि ती त्याचा ब्रेकअप झाला. म्हणजे 5वीतल्या मुलांच्या बाबतीत ती सांगत होती. मला काय वाटलं, की मोठा मुलगा घरी कुणीतरी असेल, पण तसं नव्हतं. ती म्हणत होती, की 5वीतल्या मुलाचा माझ्या ब्रेकअप झाला असं मला सांगत होती. हो. त्याच्यामुळे आणि हा इश्यू अतिशय महत्वाचा आहे. सुचिताने मॅडम, हा खूप मोठा विषय. हा एक 5-10 हां. मिनिटात बोलण्यासारखा नाही, बिलकुल नाही. नाहीये. नाही, नक्कीच वी हॅव नाहीये. लॉट ऑफ आणि एक्सपिरियन्स. मला म्हणून असं वाटतं, म्हटलं की आता टेक होम आपण मेसेज काय? टेक होम हां, नाही मेसेज आता काय? की पालकांनी हां, मदत घ्यावी. तर हो. पालक आ मित्रांनो, हां. खरोखरच आज आपण सुजाण सर पालकत्व म्हणजे सर पालकांची एक मुक्कुजूस या विषयावरती आपण अतिशय खूप छान चर्चा इथे आपण ऐकलीत. मी पालकांना एकच सांगेन की पालकत्व ही एक कला आहे. पालकत्व हे एक विज्ञान आहे. नव्हे तर पालकत्व हे एक वाणिज्य सुद्धा आहे. कारण की तुम्ही जर लहानपणापासूनच जर मुलांना व्यवस्थित सवयी लावल्यात, त्यांच्यासोबत तुम्ही संवाद साधला, तर डेफिनेटली त्यांची प्रगती होणार. पालकत्व किंवा पॅरेंटिंग इज नॉट ओन्ली अ आर्ट, इट्स अ सायन्स अँड कॉमर्स ॲज वेल. हा एक छोटासा तुम्हाला एक हे सांगू इच्छितो. पालकांना मी आणखी एक सांगेन, की खरोखरच मुलांना पॅरेंटिंग हे प्रत्येक वयाकरता वेगवेगळं आहे आणि पालकांना सुद्धा त्यानुसार त्यांनी बदलायला हवं. किंबहुना त्यांनी बदलत्या समाजानुसार, बदलत्या याच्यानुसार त्यांनी स्वतःला देखील बदलायला हवं, असा एक आपण संदेश पालकांना देऊया. मी पालकांना एक सांगेल, की खरोखरच त्यांनी 4 गोष्टी करायला हव्या, विशेषतः लहान वयोगटामध्ये.
eat with children, play with children, then teach them and spend more and more quality time with them. या अर्थातच मुलांसोबत तुम्ही वारंवार संवाद साधा, हा एक सगळ्यात महत्वाचा मेसेज आपण या आजच्या चर्चेतनं आणि पालकांना सर आता समारोप करताना मला 2 कविता सांगायच्या आहेत की ज्या अतिशय चांगल्या आहेत पालकत्वावरच्या. तर त्या कविता मी आता वाचून दाखवू इच्छितो की पालकांचा एका पालकाने लिहिलेली ही कविता आहे. आमच्या लाडक्यास, तेव्हा तू आम्हाला हाक मारित होतास तुझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी, पण आमचे हात गुंतलेले होते रोजची भाकरी मिळवण्यासाठी. तुला आम्ही हवे होतो तुझ्याबरोबर खेळण्यासाठी आणि आम्ही मात्र राबत होतो आमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी. जेव्हा जेव्हा तू बोलवत होतास तुझ्या पुस्तकातील आनंद लुटण्यासाठी, आता वेळ नाही रे, उद्या सांगू हं, हेच उत्तर होतं आमचं तुझ्यासाठी. तुला रात्रही उजाडायची आमच्या सहवासाची भूक भागवण्यासाठी आणि थकलेले शिणलेले आम्ही गाढ झोपायचो सकाळपर्यंत न उठण्यासाठी. भुरकन उडाले ते अनमोल क्षण, भुरकन उडाले ते अनमोल क्षण पुन्हा हातात न सापडण्यासाठी. तुझं लहानपण ते घेऊन गेले, तुला मोठा करून गेले आमच्यासाठी. आता आता तुला तुझं विश्व आहे, तुझे सोबती तुझ्याशी खेळण्यासाठी आणि आमचे हात मात्र रिकामे उरले आयुष्यातला आनंद शोधण्यासाठी. हरवली ती पुस्तके, हरवली ती पुस्तके, ती खेळणी, ते गोड मुके शुभंकरोती नेहमीसाठी. सारं सारं आता जुनं झालं, फक्त आम्ही उरलो आमच्यासाठी. आता वाटतं घड्याळ उलटं फिरावं फक्त एकदा काही वर्षांसाठी. तेव्हा तू आम्हाला जे सांगत होतास ते सारं समजून घेण्यासाठी. मला असं वाटतं की हे अतिशय चांगली कविता आहे की ज्याच्यामध्ये पालकांनी योग्य वेळेला त्यांना वेळ देणं हे अतिशय महत्वाचं आहे. आज या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात. हा अतिशय सुंदर चर्चा पालकांशी हितगुज झालं. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. Thank you very much.